त्यांचं स्वागत करा. क्रीडा रसिक कृपया जोरदार टाळ्या वाजवा. आणि धडाक्यामध्ये ही धडाकेबाज सुरुवात आजची होते आणि सुंदर अशी चढाई म्हणावी. चढाई करीत असताना चांगली पकड. ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. चॅलेंजर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चाललेली त्यांची चढाई होती आणि सामन्याची सुरुवात ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाचे खेळाडू चॅलेंजर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आले आणि चांगली उलटी लात मारली होती. खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न केला होता. काउंट डाऊन सुरू झालेले आहे. चढाई करून ओम साई संघाचे खेळाडू परत फिरले. मॅट थोडी ओली दिसते. कृपया कोण स्वयंसेवक जरा कपडा मारा तिथे. अदू ओम साई संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. 14 नंबरचे खेळाडू चढाईसाठी चॅलेंजर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी आपल्या चढाईला सुरुवात केलेली आहे. डाव्या साईडला असलेली ही चढाई होती. लयबद्ध पायांची त्यांची हालचाल होती. फुटवर्क अतिशय सुंदर सुरेख असं होतं आणि पुन्हा त्यांचा हा यशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल, यशस्वी चढाई म्हणावी लागेल. चॅलेंजर संघाचे एक खेळाडू बाद झालेले आहेत. सामन्याला सुरुवात झालेली आहे. ओम साई गणेश प्रतिष्ठान विरुद्ध चॅलेंजर संघ कोतवडे. कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला ओम साई गणेश प्रतिष्ठान हा संघ या सामन्यामध्ये खेळ करतोय आणि डाव्या बाजूला असलेला चॅलेंजर संघ कोतवडे. चॅलेंजर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी अत्यंत सावधतेने त्यांनी आपल्या चढाईला केलेली सुरुवात. उजव्या साईडला ही चढाई दिसते. पुन्हा मागे समोर खोलवरती हाताने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न आणि सुरेख असं टॅकल केलेली आहे. चांगली पकड, सुंदर असं पकडीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतंय ओम साई संघाकडून. आणि चढाई करत असताना चॅलेंजर संघाचा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर. ओम साई गणेश संघाचा चढाईवर चढाई करण्यासाठी चॅलेंजर संघाच्या मैदानात आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतले. चॅलेंजर कोतवडे संघाचा 5 नंबरचा चढाईवीर चढाई करण्यासाठी आलाय. 6 खेळाडू मैदानामध्ये आहेत. ते ओम साई गणेश संघ या ठिकाणी पाऊस झटावर पाहायला मिळतो. पकड करण्याचा प्रयत्न केला होता. यशस्वी पाहू या ठिकाणी एक गडी बाद करतोय तो चॅलेंजर संघाचा चढाईवीर आणि बोनस देखील मिळतो. या ठिकाणी 2 पॉईंट मिळत आहेत ते कोतवडे संघाला. दरम्यान चढाई करण्यासाठी ओम साई गणेश संघाचा चढाई या ठिकाणी पाहूया. कोपरक्षक पाय तुटण्याचा प्रयत्न होता आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततो. श्री हनुमान मंदिर उत्सव मंडळ नागपूर पेठात कंबा. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसात पहिला सामना खेळला जातोय तो चॅलेंजर कोतवडे विरुद्ध ओम साई गणेश प्रतिष्ठान. दरम्यान चढाई करतोय तो चॅलेंजर संघात चढाईवीर. 5 खेळाडूमध्ये असताना निदान रेषेवर मध्यरेषेवर चढाई समोर आपल्या संघाकडे परततोय आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे आता ओम साई गणेश संघाचा 14 नंबर चढाईवीर डोअर डायरेड आणि 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते चॅलेंजर कोतवडे संघाची. या ठिकाणी पाहूया डोअर डायरेड आहे. कोणत्याही परिस्थितीत गडी बाद करावाच लागेल. या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मध्यभागी
आणि या ठिकाणी पाहूया सुरेख अशी चढाई म्हणता येईल या ठिकाणी आणि अयशस्वी पकड म्हणता येईल. 2 गडी बाद केली त्या ठिकाणी आणि यशस्वी अशी चढाई करून परत आता मध्ये चढाई करण्यात आलाय तो चॅलेंजर संघाचा 5 नंबर चढावी. आता साथी खेळाडू या ठिकाणी पाहूया झटापट पाहायला मिळाली. या ठिकाणी कोपरक्षण प्रयत्न केला होता पकड करण्याचा परंतु यशस्वी आणि बाद होतोय तो कोपरक्षक ओम साई गणेश संघाचा. आता 5 खेळाडू मैदानावरती चॅलेंजर संघाची चढाई करतोय तो ओम साई गणेश संघाचा चढाईवीर. सावध करून चालेल चढाई या ठिकाणी चढाई म्हणजे कोणताही आणि या ठिकाणी टाइम आउट घेतलाय ओम साई गणेश प्रतिष्ठान संघाने. हॅलो, आजच्या दिवसातील दुसरा सामना नाना मयेकर प्रतिष्ठान विरुद्ध आदर्श मिरजोळे. दोन्ही संघांना पहिला पुकार. टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात होते. चढाई करण्यात येईल चॅलेंजर्स कोथवडे संघाचा चढाईवीर ओम साई गणेश संघाच्या काहीतरी या ठिकाणी तांत्रिक अडचण आले. पुन्हा सामन्याला सुरू होते. चॅलेंजर संघाचा 7 नंबर चढाईवीर ओम साई गणेश संघाच्या क्षेत्राच्या या ठिकाणी पाहूया 6 खेळाडू मध्ये असताना चढाई चालू आहे. 2-2 चे 3 साखर या ठिकाणी खोलवर चढाई सूर्य कशी पकड करण्याचं पण परंतु सूर्य कशी चढाई म्हणता येईल. या ठिकाणी पाहूया किती गडी बाद करतायत. बोनस +3 अशी 4 पण एकदम सुपर रेड या ठिकाणी केली ती या 7 नंबरच्या चढाईवीराने. आणि या ठिकाणी काल बक्षीस लावलं होतं प्रसाद जमंदे आणि एकाच चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करायचे आणि ते 3 खेळाडू आता बाद केलेत ते चॅलेंजर संघाच्या 7 नंबरच्या खेळाडूने. पुन्हा एकदा चढाई करण्यात आलाय तो यशस्वी असा चढाईवीर चॅलेंजर संघाचा. आता मात्र 3 खेळाडू मैदानामध्ये आहेत. पाहू या ठिकाणी सुपर टँकर हवा नाही परंतु गडीप मैदानचा घंटा त्यातरी चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. आता या ठिकाणी ठरलेली आहे ती ओम साई गणेश संघाच्या चढाईवीराची. या ठिकाणी पाहूया 7 खेळाडू मध्ये ते चॅलेंजर संघाचे चढाई करतोय. डोर डायरेक्ट आहे कोणत्या परिस्थितीत या ठिकाणी खेळाडू बाद करावं लागेल. या ठिकाणी खोलवर चढाई केली कोपऱ्यामध्ये पायाने मारण्याचा प्रयत्न करा आणि या ठिकाणी पाहूया अपील करतोय आणि बाद होतोय तो चॅलेंजर कोथवडे संघाचा चढाई. ओम साई गणेश संघाचे 4 खेळाडू मैदानामध्ये चढाई करतोय तो चॅलेंजर संघाचा 5 नंबर चढाई. या ठिकाणी खोलवर चढाई पायाने हाताने टिपण्याचा प्रयत्न होता. खूप रक्षकाला मध्य रेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. पुन्हा एकदा चॅलेंजर संघ कोथवडे ओम साई गणेश संघाचा चढाईवीर चढाई करण्यासाठी पुन्हा आणि या ठिकाणी छटावर सूर्य कशी पकड करण्याचा प्रयत्न परंतु ती यशस्वी चढाई म्हणता येईल. दोन्ही खेळाडूंना चकवा देत त्यानं मध्यरेषा पार केले 2 गडी बाद केले. या ठिकाणी ते चॅलेंजर संघाचे या ठिकाणी ठरलेलं आहे. आता चॅलेंजर संघाच्या चढाई या ठिकाणी पाहूया गोलवर चढाई आहे. 6 खेळाडू मैदानामध्ये ते ओम साई संघाचे डोर डायरेक्ट आहे आणि बोनस मारण्याचा प्रयत्न कोपरक्षण देखील मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा चढाई चालू ठेवले. बोनस मारण्याचा प्रयत्न केला. आपल्या साथीकडे बघितलं परंतु बोनस झाला नाही. पुन्हा चढाई सुरुवात केली. टाइम आउट होत असताना डुओ डायरेक्ट आणि या ठिकाणी पाहूया स्वतः बाद होतोय तो चढाईवीर. पुन्हा एकदा 14 नंबरचा चढाई सलग 3री चढाई आहे त्याची.
या आधी चढाईमध्ये त्यांनी 2 गडी बाद केले होते. पुन्हा आता 3 खेळाडू मैदानामध्ये चढाई करतो. खोलवर चढाई कोपऱ्यामध्ये पाहू. या ठिकाणी कोपराक्षक टिपण्याचा प्रयत्न करून बाद होतोय तो कोपराक्षक आणि 1 गुण मिळतो या ठिकाणी ओम साई गणेश संघाला. या ठिकाणी खोलवर चढाई पाहूया. चॅलेंजर गोलवडे संघाची चढावण्याची आणि चढाई संपून आपल्या संघाला परत आहेत. आता चॅलेंजर संघाने टाइम आउट घेतलाय. टीम मॅनेजर कोणती रणनीती टाकतो बघूया. 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत ते आता चॅलेंजर कोथवडे संघाचे. टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात चढाई करण्यात आलाय तो पुन्हा एकदा 14 नंबरचाच खेळाडू. 2 खेळाडू मैदानामध्ये सलग 3री चढाई असेल याची आणि तिन्ही चढाई अशा यशस्वी केल्या होत्या. तिन्ही चढाईमध्ये पॉईंट घेतले होते. आता मात्र 2 खेळाडू मैदानामध्ये खोलवर चढाई पाहूया. 2 विरुद्ध 1 चाललेला सामना. या ठिकाणी सुकरट्याकडे ऑन आणि पाव्या पकड करण्याचा प्रयत्न केला परंतु तितके चपायाने बाद करतोय तो हा चढाईवर आणि 1 गडी बाद होऊन आपल्या गुणफलकामध्ये भर करतोय तो ओम साई गणेश संघ. आता मात्र चढाई करण्यात आलाय तो कोथवडे संघाचा चढाईवर. या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई त्यांची आणि पाहूया सूर्य कशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते ती ओम साई गणेश संघाच्या कोपऱ्याकडून दोन्ही पाय पकडले आणि त्याला जागेवरतीच पकडलं. अशा ठिकाणी लोन चढतोय तो चॅलेंजर कोथवडे संघावरती. 1+2 असे 3 पॉईंट या ठिकाणी मिळत आहेत ते ओम साई गणेश संघाला. आता साथीच्या खेळाडू मैदानामध्ये ते चॅलेंजर संघाचे नव्याने परत मैदानामध्ये आलेत. पाहूया थोडस पिछाडीवरती पडलेत. पाहूया पिछाडी कशी भरून काढतात ते चॅलेंजर कोथवडे संघाचे खेळाडू. आणि मध्यरेश्वर चाळी संपून आपल्या संघामध्ये अशा ठिकाणी या ठिकाणी मध्यंतरासाठी सामना थांबतो. गणेश प्रतिष्ठान मिरजोळ संघ 13 गुण आणि चॅलेंजर कोथवडे 10 गुण. 3 गुणांची आघाडी आहे ती ओम साई गणेश प्रतिष्ठान मिरजोळ संघाकडे. यापुढे होणारा सामना नाना मयेकर प्रतिष्ठान विरुद्ध आदर्श मिरजोळे. दोन्ही संघांना दुसरा पुकार. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करत असताना या स्पर्धेसाठी जो पारितोषिक ठेवण्यात आलेले आहेत ते पुढील प्रमाणे. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा प्रथम क्रमांक रोख रुपये 15,151 व हनुमान चषक कैलासवासी शांताराम दत्तात्रय माप आणि कैलासवासी नारायण दत्तात्रय माप यांच्या स्मरणार्थ श्री शेखर शांताराम माप यांच्याकडे. द्वितीय क्रमांक रोख पारितोषिक 10,151 व हनुमान चषक कैलासवासी दत्तात्रय तुकाराम जौंदाळ व कैलासवासी मनोहर सीताराम जौंदाळ यांच्या स्मरणार्थ श्रीयुत जौंदाळ बंधू यांच्याकडून. वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ही तिन्ही बक्षिसे ईश्वर ढाबा हातकंबा आणि परिवार यांच्याकडून. पंचक्रोशी मर्यादित या स्पर्धेसाठी पारितोषिके पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक रोख रुपये 7,151 कैलासवासी नंदकुमार दत्तात्रय माप व कैलासवासी शंकर दत्तात्रय माप यांच्या स्मरणार्थ श्रीयुत शेखर शांताराम माप यांच्याकडून. द्वितीय क्रमांक रोख रुपये 5,151 व हनुमान चषक ईश्वर डाबा हातकंबार आणि परिवार यांच्याकडून. वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड आणि अष्टपैलू खेळाडू तिन्ही बक्षिसे ईश्वर डाबा हातकंबा आणि परिवार यांच्याकडून. आणि या ठिकाणी 2 गडी बाद केले ते ओम साई गणेश संघाच्या चढाईवराने. तीन गुणांची आघाडी होती ती ओम साई गणेश संघाकडे मध्यंतरापर्यंत. त्यानंतर परत सामन्याला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा तशीच आघाडी कायम ठेवत
ओमसाई संघाचे खेळाडू या ठिकाणी टाइम आउट घेतलाय ओमसाई गणेश प्रतिष्ठान संघाने आणि खेळाडूंमध्ये बदल करतायत. चढाई करण्यात आलाय तो चॅलेंजर संघ 7 नंबर चढाई. पहिल्या इनिंग मध्ये याने 3 खेळाडू बाद केले होते. एकाच चढाईमध्ये आणि बक्षीस तिकीट त्यांनी पटकावलं. या ठिकाणी पाहूया चढा सुरेख कशी पकड करत पाहून तू तितकंच चपायाने पाहूया किती गडी बाद करतोय तो. 4 खेळाडू. त्यानंतर पुढचे जे संघ आहेत मनोज संघ कोतवडे, दर्यासागर गावकडी, रत्नदीप संघ मिरजोळे. आपले कोणी प्रतिनिधी असतील तर आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. सामना जो थांबलेला होता काही क्षणासाठी तो पुन्हा सुरू झालेला आहे. ओमसाई संघाचे 14 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. कोतवडे संघाच्या चॅलेंजर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये उजव्या साईडला असलेली चढाई बोनस पॉईंट मिळवण्याचा त्यांचा मानस होता. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चॅलेंजर संघाचे 7 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. ओमसाई संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुपर टॅकल ऑन आहे. 2 खेळाडू आहेत. 2 किंवा 3 खेळाडू जर असतील आणि एखादी पकड झाली तर त्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या सामन्याला 2 गुण मिळतात. त्यामुळे त्या सुपर टॅकल ऑन होती. चढाई करून 1 खेळाडू त्याने बाद केले आपल्या संघाकडे सुरक्षित परत. ओमसाई संघाचे खेळाडू चढाईसाठी चॅलेंजर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई चालली. अत्यंत शांततेने त्यांचे सर्व सहकारी मैदानाच्या बाहेर आहेत या क्षणाला आणि संघाची पूर्णतः जबाबदारी त्यांच्यावरती आहे आणि जे काही करायचे आता ते त्यांनाच करायचे आहे. कारण बरेचसे संघ त्यांचे सहकारी बाहेर असताना ते सांगत असताना त्या खेळाडूची पकड झालेली आहे आणि चॅलेंजर संघाने ओमसाई संघावरती हा दिलेला लोन आहे. 1+2 म्हणजे 1 खेळाडू बाद आणि लोनचे 2 गुण असे एका वेळेला 3 गुणांची फायदा कमाई चॅलेंजर संघ कोतवड्या संघाला झालेली आहे. या ठिकाणी टाइम आउट घेतलाय तो ओमसाई गणेश संघाने. दरम्यान सामना सुरू होते. चढाई करणारी चॅलेंजर कोतवडे संघाचा चढाईवीर ओमसाई संघाच्या क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहूया. आणि जनशरी चढाई चालू आहे. याआधी लोन चढला होता तो ओमसाई गणेश संघावरती. पहिला पिछाडीवर होता तो मध्यंतरापर्यंत तो चॅलेंजर संघ नंतर पिछाडी भरून काढतोय. दरम्यान चढाई करतो या ठिकाणी पाहूया. मध्य रेषेने येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. खोलवर चढाई होती. बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परतलाय. पाहूया खोलवर चढाई आणि पाहूया किती गडी बाद करतोय. 1 गडी बाद करतोय तो चॅलेंजर संघाचा चढाईवीर. बरेचशा चढाईमध्ये त्यांनी गडी बाद केले. एका चढाईमध्ये 4 खेळाडू आणि एका चढाईमध्ये 3 असे 2 यशस्वी अशा चढाई त्यांच्या झाल्या होत्या मोठ्या. दरम्यान चढाई करतोय तो ओमसाई संघाचा 14 नंबर चढाई. या ठिकाणी पाहूया निजाम चढाई चालू आहे. खोलवर चढाई आहे त्यांची लयबद्ध पायांच्या सूर्य कशी लात मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहूया झटापट करणार हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न केला तर यशस्वी तितकेच चपळ असं चॅलेंजर संघाच्या खेळाडूंचं पकड पाहायला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा 7 नंबरचा खेळाडू कोतवडे संघाचा 5 खेळाडू मध्ये मैदानामध्ये आहेत ते ओमसाई गणेश संघाचे. दरम्यान चढाई चालू आहे. या ठिकाणी पाहूया सावधगिरीने चालेल चढाई. कोणताही गडीपण्याचा प्रयत्न दिसत नाही. मध्यरेषेवर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहेत. खोलवर चढाई होती तितकी सुरेख असे पकड पाहायला मिळाली ती चॅलेंजर कोतवडे संघाकडून.
एका मागोम एक अशा पकड पाहायला मिळतात ते आपल्याला चॅलेंजर कोथवडे संघाकडून. आता मात्र 4 खेळाडू मैदानामध्ये चढाई करतो तो चॅलेंजर कोथवडे संघाचा चढाईवीर. या ठिकाणी पाहूया चढाई चालू आहे. पायाने गडीपण्याचा खूप रक्षण प्रयत्न होता. अद्याप चढाई चालू ठेवले. शेवटची सामन्यासाठी शेवटची 5 मिनिटं शिल्लक असताना 24 गुण कोथवडे संघ आणि 16 गुण ओमसाई मिरजोळे संघ. आणि या ठिकाणी डू डाय रेड आहे. 4 खेळाडू मध्ये ते ओमसाई गणेश संघ या ठिकाणी खोलवर चढाई केली. गोप्रक्षण आटवण्याचा प्रयत्न आहे. डू डाय रेड आहे. पाहूया 4 विरुद्ध चालले आणि परंतु सुरेख अशी पकड करण्याचा प्रयत्न परंतु तितक्याच चपाईने अशी चढाई केली आणि 2 गडी बाद केलेत ते खेळाडू बाद केलेत ते ओमसाई गणेश संघाचे डोर डायरवरती. आणि 2 गुणांनी आपल्या गुणफलकामध्ये भर पडते. अशा सामना शेवटी 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई करण्यात आलाय तो चॅलेंजर संघाचा 5 नंबरचा चढाईवीर. 3 खेळाडू मध्ये मैदानामध्ये आहेत. पाहूया या ठिकाणी सुपर टेकर ऑन आहे. जर खेळाडूला पकडलं चढाईवीर आला तर 2 पॉईंट मिळू शकतात ओमसाई गणेश संघाला. काहीसा पिचडीवरती आहे तो ओमसाई गणेश संघ. चॅलेंजर कोथवडे संघाने टाइम ऑफ घेतला या ठिकाणी. सामना सुरू होते. चढाई करण्यात आलं या ठिकाणी पाहूया सुरेख अशी चढाई. तितकंच 1 गडी बाद करतोय ते या ठिकाणी ओमसाई गणेश संघाचा चढाईवीर. यानंतर होणारा सामना नाना मायेकर प्रतिष्ठान विरुद्ध आदर्श मिरजोळे. दोन्ही संघांना 3रा व अंतिम पुकार. चालू सामना संपल्यानंतर ताबडतोब त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी चढाई करतोय तो चॅलेंजर संघाचा चढाईवीर आणि मध्यरेश्वर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय. सामना संपण्याआधी शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना आणि या ठिकाणी सुरेख अशी पकड पाहायला मिळाली आपल्याला चॅलेंजर कोथवडे संघाच्या मध्यरक्षकाकडून. सामना संपण्याची शेवटची 3 मिनिटं शिल्लक आहेत आणि थर्ड रेड आहे. या ठिकाणी 3 खेळाडू मैदानामध्ये ओमसाई गणेश संघ. या ठिकाणी पाहूया सुरेख अशी चढाई म्हणता येईल. पकड करण्याचा प्रयत्न तितक्याच चपाईने चढाई केली आणि 1 गडी बाद करतोय तो चॅलेंजर संघाचा चढाईवीर. ओमसाई संघाचा चढाई या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई तितकेच सुरेख अशी पकड आपल्याला पाहायला मिळते ती चॅलेंजर संघाकडून. या ठिकाणी बोनस देखील त्यांनी मारला आणि 1 पॉईंट मिळतो. 1 असं 1 दोघांना 1-1 पॉईंट मिळतात. आता मात्र 1 खेळाडू मैदानामध्ये येतो ओमसाई गणेश संघाचा आणि 1 विरुद्ध 1 चालेल सामना आणि बाद करतोय तो चॅलेंजर संघाचा चढाईवीर. अशा ठिकाणी या ठिकाणी लोन चढतोय तो ओमसाई गणेश संघावरती. मला वाटतं या दुसऱ्या सत्रातील या ठिकाणी खेळाडू बदल करतायत ते चॅलेंजर कोथवडे संघ. सामना संपण्याची शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहेत. चढाई काढतोय तो ओमसाई गणेश संघाचा 14 नंबर चढाई. एक यशस्वी चढाई आहे त्यांच्या. बऱ्याचशा चढाईमध्ये पॉईंट मिळवलेत त्याने. अद्याप चढाई चालू. या ठिकाणी पाहूया आणि या ठिकाणी पाहूया सुरेख कशी पकड या ठिकाणी पाहायला मिळाली ती आपल्याला चॅलेंजर कोथवडे संघाकडून.
खोलवर चढाई केली होती आणि बाद होतोय तो एक खेळाडू ओमसाई संघाचा. ओमसाई गणेश संघाचा छोटे गाणे खेळाडू चढाई करण्यासाठी आला. भाऊ या ठिकाणी एक गडी बाद केलाय. भाऊ दुसरा बाद करतोय परंतु स्वतः बाद झालाय तो पकड होऊन. सामना संपण्यासाठी शेवटचे 1 मिनिट शिल्लक आहे. चढा करण्यासाठी आलाय तो चॅलेंजर संघात चढाईवीर. 4 खेळाडू मध्ये मैदानामध्ये पाहूया सूर्य कसं पायाने प्रयत्न केला होता. ते चढाई चालू आहे आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपवून आपल्या संघाकडे परत आहेत. अशा तऱ्हेने या ठिकाणी सामना संपतोय. संघ कोथवडे हा भरघोस गुणाने असा विजयी झालेला आहे.